चला आता या ठिकाणी जितूभैया बडेकर फायटर्स विरोधामध्ये निखिल भैया कांचन सुपर किंग फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. जुन्नर तालुक्याचं भूषण महाराष्ट्र पोलीस प्रवीण कामतकर. जाऊया सरांकडे. धन्यवाद. जितू भैया बडेकर. हॅलो हॅलो, मनापासून धन्यवाद. डीजे थोडा आवाज द्या. आता प्रेक्षकांना सूचना आहे, सामना सुरू होण्या अगोदर काही सूचना आहेत. प्रेक्षक मंडळी सीमा रेषेच्या 3 फूट मागे सरकून बसा. जर प्रेक्षक कोणत्या संघाचा प्रेक्षक असेल किंवा कोणत्या संघातला खेळाडू तिथे मात्र सीमा रेषेच्या लगत असेल, तिथे 3 धाव्यांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. आणि ज्यांना पारितोषिक लावायची आहेत त्यांनी तुमचं पारितोषिकाची रक्कम प्रथमतः इथे जमा करणं गरजेचं आहे, अन्यथा आपलं पारितोषिक पुकारलं जाणार नाही. राज करणे. चला क्षेत्ररक्षक लावा मैदानाच्या आतमध्ये आणि 2 फलंदाज ताबडतोब. चला, बॅड लाईट अपील चालणार नाही. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. तुम्ही पाहताय भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान आयोजित उरळी कांचन प्रीमियर लीग 2022 चा देदीप्यमान थरार. एका बाजूला तुम्ही पाहाल जितू भैया बडेकर फायटर्स, तर दुसऱ्या बाजूला निखिल भैया कांचन सुपर किंग्स. फायनलचा धगधगता थरार तुमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मेगा फायनल क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत. हॉटेल स्वाद मराठी चे सर्व सन्मान्य श्री अजित नवगिरे साहेबांकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक येतं 1000 रुपयांचं. शंकर बायकर साठी मात्र जे पारितोषिक आहे, लागोपाठचे जर 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. पारितोषिक पहिली जमा करा. सुनील पाटील साहेबांकडून देखील मात्र या ठिकाणी सुनील पाटील यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. सुनील सर कशासाठी? सुनील सर 3 विकेट साठी मात्र या ठिकाणी पारितोषिक 2000 रुपयांचं या ठिकाणी जमा होत आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो आहे. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गतिहरणाची ऐसा राजा, देहराजी याचा, प्राण योगी याचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतो, जीव वाहतो, जीव लावतो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत भूमीत सर्वांचं स्वागत. आणि महाराजांच्या पदस्पर्शाला मात्र प्रथमतः मानवंदना करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये. पहिला सामना, पहिला चेंडू. तुमची पारितोषिकं इथं लिहून द्या. सगळ्यांची पारितोषिकं पुकारली जातील. फक्त समालोचन कक्षासमोर गडबड करू नका, कारण फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. शंकर आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉल. सचिन खरं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. जितू बडेकर आणि सुनील पाटील यांच्याकडे मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 विकेट जर घेतल्या तर मात्र त्याच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. ओहो, यावेळेस आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं. चेंडू तिथे सीमारेषेच्या दिशेनं पलायन करताना पाहायला मिळेल. पडझड धडपड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निखिल भैया कांचन यांच्याकडून मात्र पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची प्रचंड खैरात मैदानाच्या आतमध्ये खरं तर
तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत. अनेक दानशूर दाते खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं जे लाभलेले आहेत, ज्यांनी मात्र फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर 3 धावा धावपलिकावरती आहेत. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. इथे सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. सिंगलनं धावपलिकाला आकार येईल. 4 धावा धावपलिकावरती आहेत. सचिन बडेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. खरं तर सचिन हे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि संपूर्ण जगताला मात्र काही नवीन नाही. ओहो, यावेळेचा चेंडू काय फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. पहा, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमध्ये. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला जाईल. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावपलिकावरती नजर टाकाल तुम्ही, तिथे 6 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थात भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान आयोजित उरळी कांचन प्रीमियर लीग 2022 चा महाकुंभमेळा. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मात्र नक्कीच अनेक जण लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच आमच्या पाठीशी सातत्यानं उभं राहणारं व्यक्तिमत्व, शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय श्री पैलवान मल्हारी गव्हाणे हे देखील मात्र या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे साहेब हे देखील मात्र या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. आज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. 8 षटकांचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खरं तर बहारदार आयोजन, बहारदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी मात्र मैदान गजबजून गेलेलं आहे. दर्दी प्रेक्षक तुम्ही पाहतायत. समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली म्हणजे विचारांची सर्दी होणार नाही याची आम्हाला परिपूर्ण खात्री आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. धावपलिकावरती 6 धावा धावपलिकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. ओहो, यावेळेचा चेंडू, टॉपेचा प्रहार आणि चेंडू तिथे सीमारेषेच्या दिशेने पलायन, खणखणीत सनसनी चौकार. डीजे ऑपरेटर फक्त झटका करा. झटका झाला पाहिजे. थोडा वेळ वाजवा, कारण वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शुभागमन होते. भारतीय जनता पार्टी उरळी कांचन शहराध्यक्ष सन्मान्य श्री आशुतोष, कार्याध्यक्ष सन्मान्य श्री आशुतोष तुपे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. मेगा फायनल, ग्रँड फिनाले खरं तर प्रेक्षकांच्या भेटीसाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. 10 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या लागल्या गेलेल्या आहेत. मयूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी साकारणं गरजेचं आहे. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावरती ज्या लागून आहेत. आज मात्र प्रत्येक प्रेक्षक मात्र याच इच्छेनं आलाय की या मैदानावरती आम्हाला चौकार आणि षटकारांची आतषबाजी जी पाहायला मिळणार आहे. 2 संघ मात्र नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस पाहायचंय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल. राज करके आया मैं, झुकेगा नहीं. जीतू भैया बडेकर फाइटर्स. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला. पहा, तिथे एक मोठं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना जे पाहायला मिळालं. धावपलिकावरती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस, पुणे ग्रामीण
पोलीस दलामध्ये खरं तर कार्यरत असणारा खेळाडू धीरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. धीरज जाधव मैदानाच्या आतमध्ये येतो आणि या स्पर्धेसाठी मात्र तृतीय क्रमांकाचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून जे विभागून दिलं गेलेलं आहे. क्रिकेटची असणारी आवड, क्रिकेट विषयी असणार मात्र प्रचंड मोठं प्रेम खरं तर तुम्हाला पाहायला मिळतं आणि क्रिकेट बरोबर ती आपली आवड जोपासणारे देखील बरेचसे खेळाडू आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले आहेत. हा चेंडू हलक्या आधी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जातो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एका धावेने मात्र धावफलकाला आकार येतो. तिथे धावफलक जाऊन पोहोचतो. डबल एक्का, 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे, कोणता संघ ठरेल मात्र आज भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषकाचा मानकरी, या प्रश्नचिन्हाची उत्तरं काही क्षणाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या समोर जी येणार आहेत. प्रेक्षकांनी मात्र तुडुंब गर्दी केलेली आहे. यावेळेचा चेंडू चढवला आक्रमण, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरी, तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. धावा तिथे मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटावेत ना मित्रांनो, तसे पहा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चिकटून उभे राहिलेत आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे पाहायला मिळत आहे. धावफलकावरती तुम्ही पाहताय 13 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर क्रिकेट मधला अशुभ अंक आहे 13, परंतु कित्येक खेळाडूंसाठी मात्र 13 अंक शुभ ठरताना पाहायला मिळतोय. मग क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरला तुम्ही अनुभवा. त्यांच्या माध्यमातून खरं तर सचिन तेंडुलकरचे असणारे गुरु कैलासवासी रमाकांत आचरेकर सर यांनी मात्र सचिन तेंडुलकरला दिलेली 13 नाणी त्याच्या आयुष्यामध्ये किती महत्वपूर्ण आहेत हे देखील तुम्ही आम्ही सर्वांना पाहिलेलं आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज जो संघ मात्र या मैदानावरती जिंकेल ना, खरं तर प्रचंड मोठा उत्साह जल्लोष खरं तर या मैदानावरती करेल. धीरज जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. हॉटेल स्वाद मराठा यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. पारितोषिक मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळत आहेत. प्रचंड पारितोषिकांची खैरात नक्की जी केली जाते आहे. हो यावेळेचा चेंडू तिथे पाहायचंय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. माणसांची गर्दी मात्र नक्की तुम्ही पाहतायत. प्रचंड प्रेक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे, परंतु कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आजच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात आणि ती शोधून सापडलेली माणसं आज मात्र या ठिकाणी नक्की तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेंडू सीमारेषा पार फरार, खणखणीत चौकार. समझो मर गया फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीवा. चौकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं. प्रसिद्ध उद्योजक कुशालदादा कुंजीर आणि अजित कासुर्डे यांचं देखील मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठानाच्या वतीनं मात्र मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं पारितोषिक जे लाभलंय. जितेंद्र बाळासाहेब बडेकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत उरळी कांचन. जयदीप खेत्रे मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो यावेळेचा चेंडू मिस टाइम होता तिथे. खरं तर धावतो क्षेत्ररक्षक सौरभ चेंडूच्या पाठमोरी. माफ करा, निखिल मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये त्या ठिकाणी धावला. एक चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहेत. जयदीप खेत्रे खरं तर क्रिकेटचा प्रचंड अनुभव या खेळाडूच्या पाठमोरी आहेत. तो अनुभव आज मैदानाच्या मध्ये नक्की जो वापरायचा आहे. यावेळेचा चेंडू सुरेख होता.
षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी समाप्त होतो. धावपलकावरती धावा पाहतात 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि खरं तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. तुमच्याकडे खरं तर फार मोठ्या योजना असणं गरजेचं आहे. तुम्हाला योजना आखाव्या लागतील. धावपलकावरती 20 धावा धावपलकावरती आहेत. आयोजक मंडळींना मात्र धन्यवाद द्यावे लागतील. त्यांनी मात्र बहारदार आयोजन, बहारदार नियोजन जे केलेलं आहे आणि त्या आयोजन आणि नियोजनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर नावारूपाला येताना पाहायला मिळते आहेत. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस खरं तर गोड होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना जो पाहायला मिळतो आहे. आजी सोनी याचा दिनू, अमृताचे घणू, वर्ष अमृताचे घणू. खरं तर वर्षभर आम्ही वाट पाहिली या क्रिकेटच्या स्पर्धेची आणि आजचा शेवटचा दिवस तुम्ही या मैदानावरती जो पाहत आहात. परवान सुना इसको. 20 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. एक चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि ज्यावेळेस लढाई खरं तर विचारांची असते ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला सत्य ज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाण वापरावं लागतं आणि ते प्रमाण इथे मैदानाच्या आतमध्ये वापरलं जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. 20 धावा धावपलिकावरती गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी मयूर बडेकर जो सज्ज होतोय, तयार होतोय. मयूर बडेकरनं देखील मात्र एक चांगली कामगिरी या मैदानावरती केलेली आहे. खरं तर तुमचं माइंडसेट असणं गरजेचं आहे. विनर माइंडसेट आपण ज्याला म्हणतो ते माइंडसेट खरं तर असणं गरजेचं आहे. तुम्ही 1912चा ऑलिम्पिक आठवा खरं तर. ओहो, यावेळेचा चेंडू तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक धावतात. मोनू बडेकर चेंडूवरती येईल. चेंडूचं कलेक्शन सुरेख मैदानाच्या आतमध्ये डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिथे चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये धावपलक मारताना पाहायला मिळेल. धावपलक जाऊन जे पोहोचले ना तेरी ना मेरी धावपलकावरती डबल दुर्री 22 धावा. 22 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. शांत प्रकारचं वातावरण आहे. अशांत करणारी कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं जे पाहायला मिळेल. चांगला खेळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. ज्याला आपण निर्धार झुंजार खेळ ज्याला म्हणतो, तो झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सातत्यानं जी पाहायला मिळेल. रोज घेतलेली मेहनत, रोज घेतलेले कष्ट तुम्हाला पाहायला मिळतील. आज खरं तर लढावं लागणार आहे. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला खरं तर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावपलकावरती तुम्ही नजर टाकाल 23 रन, 23 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही प्रेक्षक मंडळींना विनंती, आपण सीमारेषेच्या थोडस पाठीमागे सरकून उभं राहा, कारण सामना अतिशय महत्वपूर्ण आहे. फायनलचा सामना आहे. तुमच्यामुळे खेळाडूंना त्रास होणार नाही याची आपण काटेकोरपणे दक्षता जी घ्यायची आहे. गर्दीचे मात्र नक्कीच विक्रम सर्व मोडले जात आहेत, कारण आज बरेचसे क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. धावपलकावरती 24 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू तिथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला हलक्या ती खेळलाय. धावपलक मात्र तिथे वाढताना जो पाहायला मिळतो आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एका धावेने धावपलक देखील पुढे सरसावतं. 25 धावा धावपलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या गेलेल्या आहेत. 25 धावा धावपलकावरती आहेत. इथे जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. जबाबदारीला कोणतंही वय नसतं असं म्हणतात. काही जण लहानपणीच ती जबाबदारी स्वीकारतात, तर काही मात्र 40 ओलांडून गेली तरी मात्र ती जबाबदारी स्वीकारत नाहीत. इथे तुम्हाला जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारावी लागेल. 25 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज मयूर बडेकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. वाईट बॉल, खराब चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतायत. अवांतर धाव संख्येमध्ये भर पडताना पाहायला मिळेल. 26 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 26 धावा धावपलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहेत. धावेंचा ओघ वाढणं गरजेचं आहे.
त्यावेळेस परत एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अवांतर स्वरूपाचे चेंडू सामन्याला कलाटणी देण्याचं कामकाज करतात तिथे, आणि ते चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. जयदीप खेत्रे काहीसा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये देतोय. खरं तर कानमंत्र देणं वेगळं आणि एखाद्याचे कान भरणं वेगळं. कान भरल्यानंतर काय होतं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फुल टॉस प्रकारचा चेंडू यावेळेस मात्र पाहायचंय टिपला असेल. गोलंदाजानं मात्र सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. ना सूरत देखते ना मुरत देखते, ये तो अपने टीम की जरूरत देखते, आणि पाहायचं कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारली. सत्तावीस धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळेल. शहजाद अन्सारी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. खरं तर आता वाईटची मागणी करायची होती तिथे त्याला, परंतु बॅट्समन रीच टू द बॉल हा नवीन नियम तुम्ही अनुभवतायत. तुम्ही जितका फटका इम्प्रोव्हाइज कराल ना, तुम्ही जितके चेंडूच्या कक्षामध्ये याल तिथे मात्र नक्कीच पंच तो चेंडू वाईट देणार नाहीत. नवीन नियम आहे. खरं तर 1 ऑक्टोबर 2022 पासून मात्र ते नियम लागू होणार आहेत. प्रत्येक षटकारासाठी मात्र कोणत्याही खेळाडूने षटकार खेळा. हॉटेल स्वाद मराठा यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. पुणे जिल्हा सामाजिक राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे, सामाजिक विभागाचे असणारे कोरेगाव पार्कचे असणारे विद्यमान नगरसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय सन्माननीय श्री किशोर धायरकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी नक्की जे होत आहे. मुत्सद्दी धोरणी लोकशाहीचा तारा, कला क्रीडा संस्कृती राजकारणी घुमे सह्याद्री वारा. साहेबांच्या शुभ आगमनानं या स्पर्धेला 4 चांद लागताना पाहायला मिळतात. साहेबांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आहोत. खरं तर तरुणांना सोबत घेऊन जाणारा नेता, तरुणांच्या पाठीशी मात्र खंबीरपणे उभा राहणारा नेता, आणि प्रत्येक अडीअडचणीमध्ये मात्र सर्वांशी मात्र सामावून घेणारा नेता म्हणून आम्ही नक्कीच किशोर धायरकर साहेबांकडे नेहमीच सातत्यानं पाहतो, आणि त्यांचं शुभ आगमन या मैदानावरती होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य खरं तर लाभलं युवा उद्योजक राहुल शेठ मांढरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. पंचांकडे मात्र प्रचंड मोठी प्रश्नांची सरबत्ती असेल. नाईस रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि धावपलकावरती 35 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये व्यासपीठावरती मात्र उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आणि माजी उपसरपंच उरळी कांचन सन्माननीय श्री जितेंद्र बाळासाहेब बडेकर हे देखील मात्र या सामन्याचा नक्कीच आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या मध्ये जी पाहायला मिळते आहे. ओहो, यावेळेचा चेंडू पुढे सरसावत खेळला, मोठा फटका, आणि तिथे पाहायचंय चेंडू सीमारेषा पार, दणदणीत चौकार.
धीरज जाधवची दबंग फटकेबाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खरं तर पोलीस दलामध्ये मात्र नक्कीच कार्यरत असताना दबंग अधिकारी म्हणून आम्ही दबंग कर्मचारी म्हणून नेहमी सातत्यानं पाहिलंय. कित्येक आरोपींचे कर्दन काळ ठरलेत, परंतु आज गोलंदाजांचे कर्दन काळ ठरतायत ते. आणि पहा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. ओहो, यावेळेचा चेंडू मात्र पाहायचंय. लो स्लोअर वन होता मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे मात्र नक्कीच चेंडू समजू शकला नाही. धीरज जाधव यांना धावफलक 39 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रचंड मोठी गर्दी तुम्ही पाहतायत. खरं तर या आयोजक मंडळींचं यश आहे आणि एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा, एक सुपरहिट, नवे तर सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढला जातोय. पाहायचंय धावा किती घेतल्या जातील तिथे. इथे मात्र नक्कीच प्रचंड वेगानं तिथे धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या मध्ये होतो आणि 2 धावा मिळतील तिथे. 41 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आज मात्र अनेक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी मंडळी आज या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहे. त्या सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. 41 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये पाहायचंय. अवांतर असेल, वाईट बॉल मैदानाच्या मध्ये पंचांनी घोषित केला. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल, धावफलक वाढेल तिथे. 42 धावा धावफलकावरती आहेत. आयोजक मंडळींना धन्यवाद यासाठी द्यायचे. आणि खरं तर जितू भैया, तुम्ही काय कमवलं असेल तर मात्र ही माणसं कमवलेली आहेत. खरं तर जो माणूस एका वर्षाचा विचार करतो ना, तो धान्य पेरतो. जो माणूस 10 वर्षाचा अथवा 100 वर्षाचा विचार करतो तो झाडं लावतो. आणि जो माणूस आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस माणसं जोडतो. आणि ती जीवाभावाची माणसं आमच्या जितूभाई यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जोडली. आणि आज मात्र नक्कीच प्रचंड मोठा जनसमुदाय तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं जो पाहतायत. आयोजक मंडळींना द्यावे तितके धन्यवाद मात्र खरं तर थोडेच आहेत. सर्वांग सुंदर आयोजन तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. सदा बहारदार आयोजन तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. प्रचंड धावा धाव मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही जे पाहतायत. अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या मध्ये होणार आहे. सामना रंगणार आहे. सामना रंगतोय आणि सामना रंगेल यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची तीळ मात्र जी शंका नाही. श्वास रोखून धरणारी क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती रिझल्ट टाकाल. 44 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त होतो आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दानशूर दाते खरं तर या स्पर्धेसाठी लाभले. ज्या संघ मालकांनी खरं तर संघ मालकत्व स्वीकारलं त्या सर्व संघ मालकांचा आम्ही मात्र मनपूर्वक आभार मानतो. लाईव्ह टीमचं मात्र कौतुक करावं लागेल. आमच्या स्कोररचं कौतुक आहे. आमच्या पंचांचं देखील मात्र तितकंच कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख पंचगिरी मात्र मेन पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र तुम्ही भैया काकडे यांना मात्र तुम्ही नक्कीच पाहताय. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सतीश झुंझुरणे सरांना तुम्ही पाहतायत. आणि 2 अनुभवी पंच या मैदानावरती तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून खरं तर युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून तुम्ही जे पाहतात राहुल शेठ मांढरे साहेबांना देखील द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. ओहो, यावेळेस चढवलं आक्रमण. बिग ब्लास्ट त्याचप्रमाणे मात्र धन्यवाद द्यावे लागतील. खरं तर पुण्यनगरीला लाभलेले मात्र खरं तर कार्यक्षम नगरसेवक सन्मान्य श्री किशोर धायरकर साहेबांना धन्यवाद द्यावे लागतील. ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 2य क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. ज्या दानशूर दात्यानं खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आहोत. 51 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहे. ओहो, यावेळेस बिग ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार.
धन्यवाद डीजे. प्रत्येक षटकारासाठी खरं तर हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र एक 100 रुपयांचं पारितोषिक नक्की जे आहे. खरं तर अविरत सेवा मात्र त्यांच्याकडून जे केले जाते, स्वादिष्ट चवीचं जेवण त्यांच्या हॉटेल स्वाद मराठीमध्ये मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. जिभेवरती रेंगाळणारी ती चव, आणि आज मात्र त्यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक जे लागलं जात आहे. सत्तावन्न धावा धावपलकावरती आहेत. हो, यावेळेस सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. डॉट बॉल तुम्ही पाहतायत. खरं तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी 3,333 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं. सुरेश साधू कांचन पाटील, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज 3,333. सन्माननीय श्री नितीन नागनाथ हजारे, सर्वाधिक षटकार 3,333. रामलिंग भोसले तलाठी. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. सुरेख जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतायत आणि ती लाभलेली आहे. राजू मेत्रे असतील, महेश दाभोळे असतील, सलमान अन्सारी असतील, यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहतायत. मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलंय आणि तिथे मात्र चेंडू सीमारेषेला आग लावतो. 4 धावेंसाठी चौकार. धावपलकावरती नजर टाकाल तुम्ही. 61 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेसाठी मात्र मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं, गोल्डन मॅन युवा उद्योजक धर्मेंद्र मोनू बडेकर यांच्या माध्यमातून तुम्ही मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य पाहतायत. ओहो, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डाऊन दी बॉल, टेक इन, व्हेरी गुड कॅच. उसका नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं, ये मेरा शहर, ये मेरी डगर है, सर पे ये आकाश मेरा है. मैं सही, मैं फैसला हूँ, मैं गाना नहीं. थँक्यू डीजे. खरं तर काय झेल टिपला तिथे सचिन बडेकरनं. एकदा जोरदार टाळ्या सचिन बडेकरच्या या झेलसाठी मात्र झाल्या पाहिजेत. खरं तर जबरदस्त झेल मैदानाच्या मध्ये टिपला. खरं तर 40+ असणारा हा खेळाडू आहे, परंतु अजूनही 20 ते 21 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा झेल त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. खरं तर माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायत सदस्य मात्र हे पद भूषवलं. तदनंतर मात्र क्रिकेट विषयी असणारी आवड अजूनही मात्र जोपासतायत. मात्र त्यांचं कौतुक असेल. एक सुरेख झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. निलेश कांचन यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेसाठी मात्र तुम्ही आकर्षक जे टी शर्ट पाहतायत आणि ते आकर्षक टी शर्ट सौजन्य लावलं अजिंक्य दादा कांचन, गणेश खैरे, नाना गोरे, पप्पू खेडकर, अक्षय घोलप आणि महावीर जैन यांच्या माध्यमातून मात्र आकर्षक टी शर्ट सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावपलकावरती 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहाल. या स्पर्धेसाठी जे आकर्षक चषक तुम्ही पाहतायत आणि ते चषक सौजन्य युवा उद्योजक सचिन नरवडे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद जे मात्र थोडेच आहेत. या स्पर्धेसाठी कॅप सौजन्य ऍडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर B&B असोसिएट्स यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जातो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. तितक्याच वेगानं मात्र क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावपलकावरती टाकाल तुम्ही नजर. आमचे स्कोरर मित्र कळवतात 62 धावा धावपलकावरती आहेत. या स्पर्धेसाठी मात्र वैयक्तिक ज्या ट्रॉफी सौजन्य आहेत ते पारितोषिक खरं तर लाभलं. महात्मा गांधी विद्यालयाचे सन्माननीय श्री सुनील बडेकर सर यांच्या माध्यमातून वैयक्तिक ट्रॉफी सौजन्य तुम्ही या स्पर्धेसाठी पाहतायत. त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. पॅव्हेलियन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं कैलासवासी सुहास सदाशिव खेडेकर यांच्या स्मरणार्थ
गणेश मंगळ वेडेकर, समीर अप्पा कांचन, मयूरजी काळे, गोविंद मालुसरे, महेश भाऊ ओस्मानी, सचिन झेल मैदानाच्या आतमध्ये माझ्या मते जयदीप खेत्रन मात्र तिथे सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी बसतोय धावपलकावरती. तुम्ही खर तर नजर टाकाल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक मैदानाच्या आतमध्ये येतो. 62 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पारितोषिक मात्र या ठिकाणी नक्कीच जमा होते. धीरज जाधवनं जर लागोपाठचे 3 षटकार खेळले ना तर विनोद वाघमोडे आणि राजूभाऊ तांबे यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आहे. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे. 62 धावा धावफलकावरती ज्या लागल्या जात आहेत, एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तितक्याच जी पाहायला मिळते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. 7व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. 63 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 63 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. खर तर कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा मानस त्यांचा असेल आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. फलंदाजांच्या पायामध्ये खरं तर अक्षरशः बेड्या ठोकल्या. तिथे धावफलकाला पूर्णपणे कात्री लावली आणि धावेंचा बराचसा दुष्काळ इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं जाणवताना आम्हाला पाहायला मिळतो आहे. हा दुष्काळ किती काळ मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे, परंतु इथे मात्र पावसाची संततधार मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. तर समोर तुम्ही पाहतायत खरं तर धीरज जाधव आहे आणि हा खेळाडू मुंबईच्या अवकाळी पावसासारखा आहे. तो कधी सुरू होईल कधी थांबेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. मृत चेंडूची नोंद मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 मृत चेंडू डेड बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो घोषित केला जातोय. बरेचसे नियम बदललेले आहेत आणि नियमांची पायमल्ली देखील तुम्हाला इथे करता येणार नाही, कारण नियमानं भरलेलं क्रिकेट तुम्ही पाहतात. 42 नियमांची परिपूर्ण माहिती असणारे 2 पंच. ओहो, यावेळेस मिस टाइम फटका होता. झेल टिपला तिथे धीरज जाधव बाद. आसूड बडवीत बडवीत आईला बाई आसूड बडवीत बडवीत आईला बाई आसूड बडवीत. थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे शुभ आगमन होते अमोल हरिहर साईनाथ मित्रमंडळ यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. 63 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख असेल. डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती तुम्ही नजर टाकाल तिथे खरं तर 63 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी पारितोषिक येते संदीपान पठाडे यांच्याकडून मात्र 51 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणत्याही खेळाडूने मात्र षटकार मारा त्याच्यासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे. खरं तर पारितोषिकाची रक्कम किती आहे हे महत्वाचं नाही, पारितोषिक देणाऱ्याचं मन किती मोठं आहे हे फार महत्वाचं आहे. आम्ही दादांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्यांच्याकडून मात्र पारितोषिक आहे. धावफलकावरती तुम्ही पाहाल 63 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोहम्मद अन्सारी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतो. शेवटचा आणि अंतिम षटक
मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी घेऊन तो गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल, सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये काय कामगिरी होती पाहायचं आहे. ओहो, यावेळेस फलंदाज बाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहतायत 63 धावा धावपलिकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू झालंय. खरं तर खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जितकं जास्त पाणी पिता येईल तितकं जास्त पाणी प्या. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पहा. मोहम्मद अन्सारी गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. पहिला चेंडू त्यानं मात्र पहा सुरेख टाकला. एक बिग विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवली आणि एक मोठं यश त्याला मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे. ओहो, यावेळेस परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोनू बडेकर चेंडूवरती येतो, तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते आणि एका धावेने धावपळक देखील वाढतं मैदानाच्या आतमध्ये. धावपलिकावरती टाकाल नजर. 64 धावा धावपलिकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. नऊ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि कदमवाग वस्तीचे असणारे सरपंच सन्मान्य श्री चित्तरंजन नाना गायकवाड यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. नानांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. चित्तरंजन नाना गायकवाड यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. खरं तर सरपंच पद भूषवत असताना नक्कीच मोठमोठी कार्य त्यांच्या हातून मात्र घडताना पाहायला मिळतात. विकास कामांची गंगा त्यांच्या माध्यमातून सातत्यानं वाहते आणि त्यांचं या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पंच त्या ठिकाणी कळवतील. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 66 धावा धावपलिकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक. शेवटच्या षटकामध्ये खरं तर धावा येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. व्यासपीठावरून मात्र नक्कीच सामन्याचा आनंद आणि आस्वाद घेताना तुम्हाला जे पाहायला मिळतात, पुण्यनगरीला लाभलेले मात्र नगरसेवक त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. किशोर धायरकर साहेब देखील मात्र या स्पर्धेचा नक्कीच आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्यावेळेस पाहायचंय चित्त्याची चपळाई. तिसऱ्या पंचांकडे निर्णय धाडलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण खरं तर निर्णय धाडलेला आहे. कदम वाक वस्तीचे मात्र ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री अविनाश पप्पू गर्दे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नॉट आउट फलंदाज कळवलाय. 2 धावा त्या ठिकाणी कळवलेल्या आहेत. धावपलकावरती 68 धावा धावपलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये. शुभ आगमन होत आहे. कदम वाकवस्ती ग्रामपंचायत ला लाभलेले मात्र विद्यमान सरपंच चित्तरंजन गायकवाड साहेबांचं शुभ आगमन. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर त्यांच्या माध्यमातून कदम वाक वस्तीवरती मानाचा सरपंच करंडक मात्र या ठिकाणी जो सुरू आहे
परंतु तिथली स्पर्धा सुरू असताना देखील या स्पर्धेसाठी आवर्जून मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. ओहो, यावेळेस उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल, तोपर्यंत धावत इथे मैदानाच्या आतमध्ये मारताना पाहायला मिळत आहेत. नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चित्तरंजन नाना गायकवाड, त्याचप्रमाणे युवा नेते कदम वाकवस्ती अविनाशजी बर्दे, विकी नामुगडे, त्याचप्रमाणे अभिजित बर्दे, दीपक काळभोर यांचं सर्वांचं शुभ आगमन होतंय. त्यांचं आम्ही मात्र मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. धावफलकावरती तुम्ही पाहाल 70 धावा कुठून काढलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 71 धावेंचं टार्गेट आहे. 71 धावा जिंकण्यासाठी बनवायचं. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. बॅड लाईट चालणार नाही, याची नोंद असू द्या. एकाहत्तर धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. चला निलेश कांचन आणि कंपनी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. मनोभैया बडेकर अँड कंपनीने मात्र 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. खरं तर कुठल्याही प्रकारचा वेळ घ्यायचा नाही. या ठिकाणी मात्र नक्कीच ज्यांचं शुभ आगमन आहे, नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कदम वॉक वस्तीला लाभलेले मात्र विद्यमान सरपंच सन्माननीय श्री चित्तरंजन नाना गायकवाड यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्याचप्रमाणे युवा नेते अविनाश बर्दे असतील, विकी नामुगडे असेल, त्याचप्रमाणे अभिजित बर्दे असतील, दीपक काळभोर असतील, हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे पुण्यनगरीला लाभलेले नगरसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून 2य क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आहे, किशोर धायरकर साहेब देखील मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी 3य क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं, खुशालदादा कुंजीर युवा उद्योजक आणि अजित कासुर्डे युवा उद्योजक यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं, विजय कांचन पुणे ग्रामीण महाराष्ट्र पोलीस आणि धीरज जाधव पुणे ग्रामीण महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पाहताय, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. चला पंच खेळाडूंना सूचना करा. 2 फलंदाज मोनूभाई, आपले 2 फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. बॅड लाईट चालणार नाही, याची नोंद असू द्या. पंच चेंडू पाहिजे का? चेंडू पाठवा. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला जी पाहायला मिळते आहे, दुनिया पसंत राही शाकिर भाईचं सोबत करायचं नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. लागोपाठच्या 3 विकेटसाठी हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसवेद्य आत्मरूपा देवा तूची श्री गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जेजो. मंडळी रामकृष्ण हरी उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत करतो आहोत. जितूभाई बडेकर आणि सुनील पाटील यांच्याकडून मात्र 3 षटकारांसाठी मात्र 3000 रुपयांचं पारितोषिक. डीजे धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून सुरेख संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचत आहे. फक्त ते योग्य वेळेला वाजवा अशी विनंती आहे. आपलं देखील भरभरून कौतुक आहे. सामना सुरू होतोय. 48 चेंडू मध्ये 71 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल लोणारी आणि मोनू बडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. तर पहिलं षटक घेऊन निखिल कांचन
निखिल कोतवाल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळतोय. थोडेसे चेंजेस आता मात्र तुम्हाला जे पाहायला मिळणार आहेत. कमी धावसंख्येवरती सामना मैदानाच्या मध्ये रंगू शकतो याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या मध्ये येईल. सामना सुरू होतोय. ओहो, यावेळेचा चेंडू मात्र तिथे पहा हलक्यात ट्रॅव्हल केलाय. धीरज मात्र चेंडूवरती मात्र वाऱ्याच्या वेगाने येतो. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. धावपलकावरती एक धाव आहे. मोनू बडेकर खरं तर आज अतिशय फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आहे. सकाळी त्याची तुम्ही ताबडतोड फलंदाजी पाहिली या मैदानावरती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरला. आज फायनलच्या सामन्यामध्ये मात्र तो कसा खेळेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. प्रेक्षकांच्या नजरा संपूर्ण मात्र नक्कीच त्याच्या फलंदाजीवरती मात्र ज्या लागल्या जात आहेत. गोलंदाज तयार आहे. ओहो, यावेळेचा चेंडू झेल होऊ शकत नाही. मोनू बडेकरचा झेल किती महागडा आहे हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही आणि त्याची ओळखही नव्यानं करून देण्याची गरज नाही, कारण संपूर्ण प्रेक्षकांनी मात्र सकाळी मोनू बडेकरचा खेळ या मैदानावरती पाहिलेला आहे. चुका मैदानाच्या मध्ये टाळणं गरजेचं आहे. खरं तर चुकतो तो माणूस, चुकीला माफ करतो तो देव माणूस आपण म्हणतो, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती केलेली चूक ही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोठ्या पराभवाची नक्कीच तुम्हाला जी घेऊन जाईल. मोठ्या पराभवाला सामना करावा लागेल. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. एका धावेने धावपलकाला आकार येतो. धावपलक वाढतं तिथे. वार्ड क्रमांक 5 हा संघ जर विजेता ठरला तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह सौजन्य आहे राहुल शेठ मांढरे युवा उद्योजक यांच्याकडून मात्र संपूर्ण टीमसाठी मात्र नक्कीच जेवणाची व्यवस्था आहे. व्हाईट बॉल तिथे मैदानाच्या मध्ये पंचांनी जो खेळवलेला आहे फक्त खेळाडूंसाठी आहे. ऍडव्होकेट साहेबांचं मात्र नक्कीच उत्साह मला पाहायला मिळाला तिथे. खरं तर 4 धावा धावपलकावरती खरं तर आहेत. 45 चेंडू आणि 67 धाब्यांची गरज. मोनू बडेकर आक्रमकता धारण करतो मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय होईल. आणि झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. बिग विकेट. झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि मोठा आडसर मैदानाच्या आतमध्ये दूर केला. जिथं असतो जिव्हाळा तिथं दडपण येत नाही. आई बापा बिना घराला घरपण येत नाही. मैत्री म्हणजे संकट अशी झुंजणारा वारा असतो. विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो. क्रिकेट असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. डावाला सांभाळावं लागेल, सावरावं लागेल, कारण एक फलंदाज बाद आहे. 4 धावा धावपलकावरती आहेत. 44 चेंडू आणि 67 धाब्यांची गरज या ठिकाणी तुम्हाला जी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू मैदानाच्या मध्ये सुरेख रित्या जो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल खरं तर तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. 4 धावा धावपलकावरती आहेत. प्रत्येक वार्डातील खेळाडूंना मात्र एक चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी मात्र आयोजित केलेली ही भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान आयोजित उरळी कांचन प्रीमियर लीग पर्व 5 खरं तर तुम्ही पाहतायत. सर्वांना मात्र धन्यवाद देणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु पहा तिथे थोडेसे प्रयत्न असफल ठरतील. सीमारेषेच्या आतमध्ये मात्र माझ्या मते चेंडू असावा तिथे. तोपर्यंत धावपलक इथे मात्र वाऱ्याच्या वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. 3 धावा मात्र नक्कीच या ठिकाणी ज्या पळून पूर्ण होत आहेत आणि या 3 धाब्याने धावपलक देखील वाढला. 7 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपतो तिथे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 7 धावा
धावफलकावरती आहेत. 42 चेंडू आणि 64 धावेंची गरज. शेवटचे 42 चेंडू आणि 64 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. खर तर खेळपट्टी तुम्ही सकाळी पाहिलं असेल, फलंदाजांच्या प्रेमामध्ये होती. आता तिने मात्र रंग बदललेले आहेत. ती गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडताना पाहायला मिळते. खर तर सॅमेलियन सरडा रंग बदलतो हे आम्हाला माहिती आहे, परंतु इथे खेळपट्टी सुद्धा रंग बदलू शकते याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 42 चेंडू आणि 64 धावेंची मात्र जी गरज आहे. सामना कोणताही संघ जिंको, फक्त क्रिकेट जिंकणार आहे यामध्ये मात्र शंका नाही. नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि विद्यमान सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड हे देखील मात्र या सामन्याचा व्यासपीठावरून मात्र नक्कीच आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे किशोर धायरकर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील धन्यवाद आहे. यावेळेचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. झेल टिपला तिथे आणि फलंदाज बाद. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला जो पाहायला मिळतोय. एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळाला आणि पहा एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी, खरं तर मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी, ज्याच्या गोलंदाजीवरती मात्र फलंदाजाकडे खरं तर कोणतंही उत्तर नाही. विनायक नागरगोजेसाठी पारितोषिक येते. या चेंडूवरती जर त्यानं विकेट घेतली तर हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे आहे. खरं तर आज तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. संकटांवरती मात्र खरं तर मात करणं गरजेचं आहे आणि ते संकट मात्र या ठिकाणी फोडणं गरजेचं आहे. चक्रव्यूह फोडता आला नव्हता खरं तर अभिमन्यूला, परंतु महाराजांना असे कित्येक वेळे खरं तर जे फोडलेले तुम्ही आम्ही सर्वांनी शिवकाळामध्ये देखील जे पाहिलेले आहेत. दहाव्या मैदानाच्या आतमध्ये 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर तुम्ही पाहताय. हो सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता हा वेढा तुम्हाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये फोडणं गरजेचं आहे. मग आग्र्याच्या नजर कैदेमधून मात्र महाराज सही सलामत बाहेर पडलेले तुम्ही पाहिलेले आहेत. पन्हाळ गाड्यावरती देखील मात्र सिद्धी जौहरच्या बेड्यातून मात्र महाराजांनी आपली स्वतःची कशी सुटका करून घेतली हे देखील तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. तर बेडा फोडून शाहिस्ते खानाची मात्र बोट छाटली महाराजांनी. प्रतापगडच्या पायथ्याशी मात्र अफजल खानाला बोलवून त्याचाच कोतळा त्यांनी बाहेर पाडला हे देखील तुम्ही आम्ही सर्वांना पाहिलं. वाईट चेंडू आहे. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र नक्कीच जे पाहायला मिळत आहेत. मोठ्या संकटातून मात्र तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे आणि या संकटांवरती मात्र देखील तुम्हाला नक्कीच तुटून पडणं गरजेचं आहे. संकटांवरती असं काही तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हो यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल सुरेख मैदानाच्या आतमध्ये आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा देखील फार मोठा इतिहास आहे आणि आज या मैदानावरती कोणता संघ इतिहास घडवेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. हो सुरेख कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतायत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे. सलग 3 चौकार आणि 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूसाठी मात्र अविनाश पप्पू लोंढे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक नक्कीच या ठिकाणी जे जमा होत आहे. 8 धावा धावफलकावरती 38 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 63 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचा. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमावर. एक तर आली, दुसरीचा प्रयत्न केला ते त्याने पाहता 2 धावा त्या ठिकाणी ज्या पळून पूर्ण होत आहेत. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करेल. धावफलक जाऊन जे पोहोचलं 10 धावा धावफलकावरती आहेत.
2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठी धावसंख्या खरं तर जी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या धावेचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. खरं तर धावेंचा पाठलाग म्हणजे यमसावित्रीचा पाठलाग आहे आणि तो पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुरू होतो. 10 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू हलक्या हाती मात्र तिथे खेळून काढलाय. खरं तर प्रचंड मोठा दबाव या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. मी मगाशीही सांगितलं दबाव किती खरं तर भयंकर असतो. सलग 3 षटकांसाठी मात्र योगेश बोबडे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्की जे आहे. धावफलकावरती तुम्ही पाहाल 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. 36 चेंडू मध्ये अजूनही 60 धाव्यांची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. करेल का आणि यावेळेसचा चेंडू फेकला सीमा. आज करने के लिए आया मैं झुकेगा नहीं. जीतू भैया बडेकर फाइटर. सामन्याचं समीकरण बदललं मित्रांनो. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र 52 धावेंची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना जो पाहायला मिळतोय. एक षटकारानं मात्र नक्कीच सुकावणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी जशी सुकवळ ठरते ना तसाच हा षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये सुकवळ ठरला आणि चेंडू सीमारेषा पार पोहोचला. 6 धावेंसाठी शेवटचे 30 चेंडू आणि 52 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅड लाईटचं अपील चालणार नाही याची नोंद असू द्या. गोलंदाजी मार्फत नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करेल निखिल कोतवाल. त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जातोय आणि पाहूयात निखिल कोतवाल मैदानाच्या मध्ये कशा प्रकारचं कामकाज जो साकारणार आहे. खरं तर फार मोठं क्रिकेट त्यानं खेळलेलं आहे आणि प्रचंड अनुभव त्याच्या पाठमोरी आहे. अनुभवाचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न सातत्यानं करणार आहे. अनुभव काय असतो याची मात्र प्रचिती तिथे मैदानाच्या आतमध्ये येईल. ज्यावेळेस हाती काही लागत नाही त्यावेळेस हाती लागतो तो अनुभव आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये वापरायचा आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जाते. जाळं मैदानाच्या आतमध्ये पसरवलं गेलंय. 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 30 चेंडू आणि 52 धावेंची असणारी गरज
तुम्ही तर खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहू शकाल. दोनही संघाकडून मात्र सामना समसमान आहे. जो संघ सामना जिंकेल विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल. जो संघ सामना जिंकेल भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरानं कोरेल. खरं तर तुम्ही चषक पाहतायत, मन मोहित करणारे चषक खरं तर तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक किती आहे हे महत्वाचं नाही, परंतु या स्पर्धेसाठी चषक किती मोठा आहे हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू चढवलाय आक्रमण, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये मिळतील. खरं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. 21 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. हो यावेळेस काय चेंडू होता मैदानाच्या मध्ये. खरं तर मैदानाच्या मध्ये गोलंदाज चेंडू फेकत नाही, खरं तर ते आगीचे निखारे मैदानाच्या मध्ये फेकतायत. परंतु फलंदाज हे देखील काही कमी ताकदीचे नाही आहेत. इथे फक्त आता मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. 28 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज आहे. 28 चेंडू आणि 49 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. खरं तर प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळेचा चेंडू अलोंदी कार्पेट मैदानाच्या मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहायचंय काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडूवरती येईल, तोपर्यंत धावपलक देखील मैदानाच्या मध्ये वाढताना पाहायला मिळतोय. एक सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. विजयाच्या रक्ताची चाहूल लागलेले हे 2 वाहक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. खरं तर हे दोनही संघ पहिले बाजीराव आहेत. आता पहिले बाजीराव का म्हणायचं, कारण पहिल्या बाजीरावांना मात्र हरलेली लढाई पाहिलेली नव्हती आणि या 2 संघांना देखील हरलेली लढाई पाहिलेली नाही आहे. हो सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हे अग्रेशन असतं खेळाडूचं खरं तर, आणि ते असणं गरजेचं आहे, कारण फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रचंड तळमळ, मेहनत, जिद्द, चिकाटी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मात्र सामना जिंकायचाच आहे या ईर्ष्येने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल अशी झोपडी ती आग ज्वलंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. इथे मात्र पेटून उठावं लागेल. हा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायचंय, खेळून काढला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र मिड ऑफ वरती जाईल, तिथे मात्र चेंडूचं कलेक्शन सुरेख मैदानाच्या मध्ये करेल. 25 धावा धावपलकावरती, शेवटचे 25 चेंडू 46 धाव्यांची गरज. 25 चेंडू आणि 46 धावा. अतिशय रोमहर्षक लढत मैदानाच्या मध्ये आहेत. कमी धावसंख्येवरती देखील सामना रंगू शकतो याची प्रचिती तुम्हाला आता मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळते आहे. पंचवीस चेंडू आणि 46 धावा, 46 धावा आणि 25 चेंडू. हो सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये अतिशय वेगवान होता. खरं तर क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोरी. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धावा तिथे मैदानाच्या मध्ये मिळतात आणि षटकाची देखील समाप्ती मैदानाच्या मध्ये होते. 27 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. इथून पुढे मात्र तुम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाची यशोगाथा खरं तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे लिहिणं गरजेचं आहे. जीत और हार अपने सोच पर निर्भय की जाती है, जीत और हार अपने सोच पर निर्भय की जाती है. मान लो तो हार है और ठान लो तो जीत. मनाशी खुणगाट मैदानाच्या आतमध्ये बांधणं गरजेचं आहे. खरं तर तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः तयार करावा लागेल आणि ती जी वाट आहे ती स्वतःला तयार करून मात्र तिथे यशाचा मात्र भगवी पताका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फडकावी लागणार आहे. जो संघ सामना जिंकेल खरं तर या स्पर्धेचा मानकरी ठरणार आहे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम और आज की शाम किस टीम के नाम.
तेहजाज अन्सारी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायचं षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचं घेऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो जो करतोय. शेवटचे 24 चेंडू आणि 44 धाब्यांची असणारी गरज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅड लाईट चालणार नाही मित्रांनो, याची नोंद असू द्या. खरं तर निर्धारित वेळेमध्ये मात्र सामना पूर्ण होणं गरजेचं आहे. वेळेची बंधनं खरं तर जे आहेत आणि फायनलचा धगधगता थरार मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक मंडळी खरं तर जे अनुभवत आहेत. 27 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पहा पुन्हा एकदा सजवलं जात आहे. जाळं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पसरवलं गेलेलं आहे आणि पाहायचं या जाळ्यामध्ये खरं तर कोणता मासा मैदानाच्या आतमध्ये अडकेल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होतोय. हो यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्ही पाहताय. 23 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज. शेवटचे 23 चेंडू आणि 44 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लाईन मध्ये मात्र चेंडू पडेल तिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र मिळणार आहेत. या 2 धाब्याने धावपलक देखील पुढे सरसावतंय. 29 धाबा धावपलकावरती आहेत. आता मात्र फलंदाजांना आपले बाहू खोलणं गरजेचं आहे. आपले हात मैदानाच्या मध्ये मोकळे करणं गरजेचं आहे. 22 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज. शेवटचे 22 चेंडू आणि 42 धाबा मैदानाच्या मध्ये बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय. मोहम्मद अन्सारी मैदानाच्या मध्ये पाहूयात. मोठे फटके मैदानाच्या मध्ये खेळेल का हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. एकोणतीस धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेस काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. लाजवाब गोलंदाजी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट चेंडू मात्र प्रेक्षकांना नक्कीच खेळाडूंना मात्र नक्कीच मोठ्या पराभवाच्या दिशेने मात्र घेऊन जाताना पाहायला मिळतोय. हे डॉट चेंडू खरं तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मात्र नक्कीच थोडेसे दुखापत ठरणारे आहेत. तिथे मात्र चेंडूवरती आक्रमण देखील मैदानाच्या मध्ये करणं तुम्हाला गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू सीमा चक्का चक्का चम चक्का तक्का 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 కొత్త षटकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो खेळ आणि या षटकारानं धावपलक वाढलं. 35 धावा धावपलकावरती. शेवटचे 20 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. या षटकारानं मात्र नक्कीच आशा पल्लवित होताना ज्या पाहायला मिळत आहेत जितू भैया बडेकर फायटर संघाच्या. हो यावेळेस वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावपलक वाढेल तिथे 36 धावा धावपलकावरती आहेत. खरं तर हा दबाव तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. शेवटचे 20 चेंडू आणि 35 धाव्यांची असणारी गरज तुम्ही या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. खरं तर 20 चेंडू मध्ये मात्र 35 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. छत्तीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार होताना जो पाहायला मिळेल मोहम्मद अन्सारी. खरं तर एक षटकार मोहम्मदच्या बॅटमधून आम्ही खरं तर पाहिला तिथे आणि
तदनंतर मात्र धावफलकाला नक्कीच थोडासा आकार येताना पाहायला मिळतो. खरं तर एखादा षटकार खरं तर सुकावणारा असतो. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला मात्र साधी चटणी भाकर जरी मिळाली तरी ती त्याला मात्र अमृतासारखी वाटते. एखाद्या तहानलेल्या माणसाला साधा पाण्याचा ग्लास जरी मिळाला तरी देखील तो त्याला मात्र खरं तर अमृतासारखा वाटत असतो. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 19 चेंडू आणि 34 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. एकोणीस चेंडू मध्ये मात्र 34 बनवायच्या, 37 बनवल्या गेल्यात म्हणजे निम्म्या धावा बनवल्यात, अजून निम्म्या बनवायच्या आहेत. मोठी आक्रमण तुम्हाला करावी लागतील. 19 चेंडू 34 धावेंची गरज. सचिन यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढला जातोय. तोपर्यंत धावफलक देखील तिथे वाढताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर तुमचं क्षेत्ररक्षण ज्यावेळेस चांगलं होतं ना त्यावेळेस मात्र तुमचा आत्मविश्वास खरं तर वाढत असतो. आणि आत्मविश्वास कसा आहे माहितीये का मित्रांनो, आत्मविश्वास हा कोरोना विषाणू सारखा आहे. एकदा जर का त्याची एकाला लागण झाली तर मात्र संपूर्ण संघामध्ये त्याची लागण होते. आणि संपूर्ण संघामध्ये जर का आत्मविश्वासाची लागण झाली तर मात्र एक चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. वेळ वाचवा. पंचांना विनंती आहे, खेळाडूंना सूचना करा. तुम्हाला टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आयोजित करता येणार नाही. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मंडळी या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि DSPL चे असणारे खरं तर उद्गाते म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. मातोश्री उद्योग समूहाचे असणारे सर्व आमचे मित्र उमेश अण्णा भंडारे हे देखील मात्र खास वडूवरून या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मानाच्या भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान आयोजित उरळी कांचन प्रीमियर लीग मध्ये मात्र मनपूर्वक स्वागत करतो आहोत. अनेक क्रिकेटचे रसिक देखील मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि ही क्रिकेटची स्पर्धा केवळ उरळी कांचन पुरती मर्यादित राहिली नाही. ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर जी मात्र पसरवली जात आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस आक्रमण तर चढवलंय आणि तिथे पाहायचंय चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅटमधून षटकार येतोय. खरं तर उधळलेल्या वारूला आणि घाटातून सुटलेल्या बैलाला अडवणं जितकं अवघड असतं ना तितकंच या खेळाडूला थांबवणं देखील अवघड आहे. 44 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 चेंडू. परत एकदा मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल फलंदाज. शेवटचे 16 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 27 धाबा जिंकण्यासाठी अजूनही बालवायच्यात. विनायकच्या विकेटसाठी मात्र नक्कीच हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. शेवटचे 16 चेंडू आणि 27 धावेंची गरज. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये मात्र येतोय. कधी सामना मात्र जितू भैया बडेकर संघाकडून मात्र झुकतोय तर कधी सामना निखिल भैया कांचन सुपर किंग संघाकडून मात्र झुकताना जो पाहायला मिळतोय. आज मात्र कोणता संघ या सामन्याचा या स्पर्धेचा मानकरी ठरेल हे पाहणं देखील फार गरजेचं आहे.
थोड्या वेळानंतर मात्र अंधाराचं साम्राज्य या मैदानावरती पसरेल. अंधाराचं साम्राज्य निर्माण होताना पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती जर गोलंदाजानं विकेट घेतली तर मात्र हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये येतोय. मंगेश मात्र मैदानाच्या मध्ये त्याला पाहायला मिळेल. कमालीची कामगिरी मैदानाच्या मध्ये साकारली जाते. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना जो पाहायला मिळतो आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू आणि 27 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी मात्र हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. शुभ आगमन ज्यांचं होतंय सदस्य रेल्वे समिती अजिंक्य दादा कांचन यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. हॅट्रिक साठी मात्र अजून 500 म्हणजे 1500 रुपयांचं पारितोषिक टोटल जे आहे. हॉटेल स्वाद मराठी यांच्याकडून मात्र ते पारितोषिक तुम्ही पाहतायत. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. पंचांकडे अपील तिथे केलं जात आहे आणि पंचांना नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषित केला. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खेळाडूला पहा काही दुखापत झाली का? धावपलकावरती तुम्ही पाहताय तर 46 धावा फायनलचा धगधगता थरार. शेवटची आता 15 चेंडू आणि 25 धाब्यांची मात्र जी गरज आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे सिद्धे गव्हाणवरून देखील मात्र या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेतला जातोय. आमचे मार्गदर्शक वैभव नाना पवार आणि संपूर्ण सिद्धे गव्हाणकर मात्र या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 46 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धाब्यांची गरज आहे. या ठिकाणी शुभ आगमन ज्यांचं होत आहे तर सदस्य रेल्वे समिती अजिंक्य दादा कांचन यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 15 चेंडू 25 धावा. 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. खरं तर मात्र दोनही संघांना आपले देव आता पाण्यामध्ये ठेवले असतील, कारण दोनही संघांसाठी मात्र सामना अतिशय महत्वाचा आहे. पंधरा चेंडू मध्ये 25 बनवायचे आहेत. थोडीशी दुखापत खरं तर खेळाडूला मात्र त्या ठिकाणी नक्की जी पाहता जाणवते आहे. मित्रांनो त्याच्या पायातला शूज काढा. शूज
चला क्षेत्ररक्षण लावा बाकीचे खेळाडू. विनंती आहे 15 चेंडूमध्ये 25 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. सामना मैदानाच्या मध्ये लगेचच या ठिकाणी सुरू होतोय. थोडीशी दुखापत खरं तर तिथे खेळाडूला जाणवली. सामना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी सुरू होतोय. दहाव्या मैदानाच्या मध्ये सामना या ठिकाणी सुरू होताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय 46 धावा धावपलकावरती आहेत. 5 फलंदाज पूर्णपणे माघारी परतलेले आहेत. 15 चेंडू आणि 25 धाब्यांची मात्र जी गरज आहे. आणि नो चेंडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहिला फ्री हिटचा चेंडू खरं तर मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये असेल. फ्री हिटचा चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहूया या चेंडूवरती काय कमाल होतीये मैदानाच्या मध्ये. शेवटचे 15 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी मात्र विनायक नागरगोजे तयार. तर ऑन स्ट्राईकच्या दिशेने मात्र मोहम्मद अन्सारी खेळण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होतोय. ओहो हो, यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. खरं तर फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये होता. मोठा फटका येणं गरजेचं होतं. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 14 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 14 चेंडू आणि 25 धावा. सामना दोनही संघाकडून मात्र समसमान आहे. दोनही संघांचं पारड समसमान झुकताना पाहायला मिळतंय. कोणता संघ बाजी मारेल हे पाहणं गरजेचं आहे. 14 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. त्यावेळेस मोठं आक्रमण मैदानाच्या मध्ये करण्याचा प्रयत्न होत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडूला खेळून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षक मारायच्या वेगाने चेंडूवरती येईल तोपर्यंत धावपलक तिथे मात्र 2 धाब्याने वाढताना जो पाहायला मिळतो. आणि या 2 धाब्याने धावपलक देखील पुढे सरसावणार आहे. 48 धावा धावपलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.5 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 13 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. 13 चेंडू आणि 23 धावा. ओहो, यावेळेचा चेंडू तिथे मात्र सीमारेषा फोडतो. अलग थलग स्टाइल है. शेवटचे 12 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 12 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. श्वास रोखून धरणारा सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 19 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. 52 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतायत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि 19 धाव्यांची असणारी गरज तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल. गोलंदाजी मार्फत शेहजाद अन्सारी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र नक्कीच पारितोषिक येत आहे. ओहो, यावेळेचा चेंडू सीमारेषा पार. चांगल्यांना घोडा लावतो आम्ही.
अजिंक्य दादा कांचन यांच्याकडून मात्र नक्कीच मोहम्मद अन्सारीच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस चेंडू झेल सोडला. तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच निर्णय जो धाडलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. काय निर्णय मैदानाच्या आतमध्ये येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल यामध्ये शंका नाही. तिसरे पंच मात्र काय निर्णय मैदानाच्या आतमध्ये कळवणार आहेत हे पाहणं गरजेचं असेल. अजिंक्य दादा कांचन अर्थात सदस्य रेल्वे समिती यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी मात्र मोहम्मद अन्सारीसाठी मात्र 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. या चेंडूवरती काय निर्णय येतो आहे हे पाहणं गरजेचं आहे. निर्णय काही क्षणाच्या आतमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो सुरू होईल. 58 धावा तर खरं तर धावपलकावरती आहेत, परंतु या चेंडूवरती काय निर्णय आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्या लाईव्ह समोर असणारे सगळे बाकीचे सगळे खेळाडू प्रेक्षक मंडळी आपण सर्वांनी बाजूला या. बाकीचे बाजूला या. तिथे फक्त संघाचा संघनायक पंच एवढेच असतील याची नोंद असू द्या. इस पंच जागेवरती जातील आणि तिथे मात्र निर्णय कळवतील. पाहूयात कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये होणार आहे. निर्णय मैदानाच्या मध्ये पंच कळवणार आहेत. नॉट आउट आणि पंच धावा किती आहे आत्ताच्या? 2 धावा. धावफलक 60 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू 11 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 11 धावा. सामना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जो रंगताना पाहायला मिळणार आहे. शेवटचे 10 चेंडू मध्ये मात्र 11 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. दहा चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पहा मित्रांनो. खर तर एक चांगली लढत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आणि पैसा वसूल गेम खर तर तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आज मात्र कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे हे पाहणं खरं तर गरजेचं असेल. गोलंदाजी करण्यासाठी मात्र शेजाद अन्सारी तयार. यावेळेचा चेंडू चढवला आक्रमण आणि चेंडू सीमारेषा पार. बुलंदी पॉवरफुल चौकार. इस जंगल में हमको चलो बिरू
थँक्यू डीजे. सामन्याचं समीकरण बदललं. 9 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. उरळी कांचनचे युवा नेते सन्मान्य श्री आदित्य तात्या कांचन यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्याचप्रमाणे नगरसेवक पुणे कोरेगाव पार्क किशोर धायरकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि विद्यमान सरपंच सन्मान्य श्री चित्तरंजन नाना गायकवाड हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचे 9 चेंडू 7 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 7 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओहो, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं बदललं समीकरण. शेवटचे 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि 7 धाब्यांची गरज आहे. एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला जी पाहायला मिळते आहे, एक सुपर हिट नव्हे तर सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा तुम्ही या मैदानावरती जी पाहताय. 8 चेंडू मध्ये 7 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचंय मिस टाइम होता. कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाही. 2 धावा तिथे मात्र नक्कीच सहजरित्या पळून पूर्ण होतील. या 2 धावेने मात्र धावफलक तुम्ही पाहाल 66 धावा धावफलकावरती. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावेंची गरज. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे. 7 चेंडू मध्ये मात्र 5 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. मंगेश मैदानाच्या आतमध्ये पहा आपल्या संघासाठी तारणहर्ता ठरला, विघ्नहर्ता ठरला. 7 चेंडू मध्ये 5 बनवायचे आहेत. यावेळेचा चेंडू मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलकावरती तुम्ही नजर टाकाल तिथे खरं तर 67 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 4 धावा. काय सामना मैदानाच्या मध्ये रंगतोय. हाय व्होल्टेज लढत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. काटेकी टक्कर तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लावा मैदानाच्या मध्ये विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही जे पाहतायत. खरं तर तुम्ही पाहतायत आजपासून एचके ट्रॉफी लोणीकंद या ठिकाणी सुरू होते आणि एचके ट्रॉफीचे मात्र असणारे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री हनुमंत दादा कंद. टाय जर झाला सामना जर झाला तर सुपर ओव्हर होईल याची नोंद असू द्या. हनुमंत दादा कंद देखील मात्र या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये सजवलं गेलं. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळणार आहेत. श्वास रोखून धरणारी क्रिकेटची स्पर्धा. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखाशिवाय उडणं देखील होईल. अरे विश्वास ठेव स्वतःवर. एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. 6 चेंडू आणि 4 धावा. सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये 5 चेंडू आणि 4 धावेंची गरज. धडकने तेज हो चुकी है, दिल धक धक करने लगा है आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मात्र आता टिक टिक वाजायला लागलेला आहे. समय के गर्भ में छुपा इस मैच का राज. मृत चेंडू मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. 67 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू आणि 4 धाव्यांची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर सामना सारखा होताना नक्की जो पाहायला मिळतोय. फायनल सारखी झाली त्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. हो यावेळेस काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. सामन्याचं समीकरण बदललं. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज.
अप्रतिम लढाई मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. सुनील दीक्षित मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामकाज करतोय. सामना जर टाय झाला मित्रांनो तर सुपर ओव्हर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल याची नोंद असू द्या. सुनील दीक्षित मैदानाच्या आतमध्ये पहा गोलंदाजी करताना तुम्हाला जो पाहायला मिळत आहेत. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून जो काढला जातो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र पलायन परंतु नकार आहे. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 3 धाव्यांची गरज. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय मित्रांनो. प्रेक्षकांनी मात्र नक्कीच जे बसलेले होते ते आता उभे झालेले आहेत. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला जी पाहायला मिळते. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक, हौसलों के तरकश में कोशिश का हो तीर तू जिंदारक, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की हो तू उम्मीद जिंदारक, ओ उम्मीद तू जिंदारक. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. हो यावेळेस सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा मिळतील. सामना बरोबरीमध्ये सुटलेला आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कोणता संघ जिंकेल. जितू भैया बडेकर फायटर्स की त्यांच्या विरोधामध्ये मात्र निखिल भैया कांचन सुपर किंग्स. कोणता संघ ठरेल मात्र या स्पर्धेचा मानकरी हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला जो पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज. ऋषी मंगेश भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल.